हॅलो गाईज, आपण आज सकाळी सकाळी जिमला चाललोय खूप दिवसांनी. अच्छा. तर आपण जिमला जाऊन सगळ्यात पहिले आपला फेवरेट मसल मारला, बायसेप. आपल्यासोबत आज चैतन्य भाऊ पण होते जिम मारायला. नंतर जरा कार्डिओ वगैरे केला. मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ, त्यामुळे तुम्ही पण जिम मारा. तर भावांनो, आता आपण चाललोय सर्व्हिसिंगसाठी गाडीच्या. आज आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग आहे, त्यासाठी आपण चाललोय. तिथं आपल्याला रॉयल एनफील्डचं आज जॅकेट पण घ्यायचंय. जर का आवडलं तर नक्की घेऊ. बाकी ग्लोव्ज वगैरे आपण घेणारच आहे ना. सगळ्यात महत्वाचं आता बाईक आहे आपल्याला, कारण या बाकीच्या गाड्यांच्या आवाजामुळे आपला आवाज पोहोचत नाही तिच्यापर्यंत. पण ठीक आहे, ते पण आपण लवकरात लवकर घेऊ. चला आता शोरूमला जाऊन बघूया किती वेळ लागतो सर्व्हिसिंगला, आणि आपले नवीन काही जॅकेट्स वगैरे आले का नाही. आपण आता सर्व्हिस सेंटरला आलो आहे, रॉयल एनफील्डला पिंपळगावपासून. आपली गाडी सर्व्हिसिंग चालू आहे, जास्त वेळ नाही लागत. तिकडे आपल्याजवळ चैतन्य पवार आहे, तिकडे आपली गाडी सर्व्हिसिंग चालू आहे. अर्धा पाऊण तासातून जाईल. बाकी आता जॅकेट विकेट बघू जरा. मम्मीकडनं पैसे घ्यावा लागतील. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। हे अशा प्रकारचं जॅकेट आहे. तर इथं राहतात. मला पाहू दे. कसं वाटतंय? अरे, आपल्याला ते जॅकेट आवडलं, क्वालिटी आवडली, त्याच्यामुळे आपण ते घेऊन टाकलंय. आपण शोरूम मधून निघालो होतो, पण रस्त्यात इतक्या जोरात पाऊस सुरू झाला की आम्हाला पेट्रोल पंपाखाली आता थांबावं लागतंय. तर आता आम्ही निघतो, पाऊस जरा कमी झालाय. काय आपण घरी आलो, पण जॅकेटचा जरा सील झालाय पहिल्याच दिवशी. जरा चिखल बिखल उडालाय. जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.